इकडच्या माणसांना भीती आहे की ते कधी पण पडू शकतं. भीती नाही वाटत, डर नाही लगता है, पण तुम्ही इथे उभं पण नाही राहू शकत. धारावी गेट नंबर 1च्या इथे आपण उभे आहोत. इकडे 4 घरं होती. ती 4 घरं त्याचं कच्चं बांधकाम होतं, त्याच्यामुळे ती पडली आणि ती पडली ते या घरावरती येऊन पडली. हे बघा तुम्हाला घर दिसतं, या घरावरती तुम्ही बघू शकता जे चॅनल वगैरे जरा वाकलेत, ह्याच्यावरती येऊन ती पडली. जर हे घर मजबूत नसतं तर या घरातल्या लोकांनाही इजा झाली असती, इकडे चालणाऱ्या लोकांना पण त्रास झाला असता, त्या लोकांचा जीव गेला असता. हे पडलंय, हे पडल्यापासून आहे ना तसंच आहे, ती पण पडायच्या भीतीने आहे. ते लोक इकडच्या माणसांना भीती आहे की ते कधी पण पडू शकतं. झूम कर तिथे तुम्ही बघू शकता, हे जे घर आहे ना हे शिडीवरतून जाते, तिथे क्रॅक पडले आणि ते घर कधीही पडू शकतं. नमस्कार मित्रांनो, मी संकेत गमरे आणि आता आपण आलोय ते धारावीमध्ये. तुम्ही बघू शकता की लोक इथे कशी राहतात. हा नाला गेला इथून मधून, हे गटर आहे. हे ड्रेनेजचं जे काही पाणी असतं, बाथरूमचं वॉशरूमचं पाणी असतं, ते पाणी सगळं इथून जातं आणि त्याच्या बाजूलाच ही लोक राहतात. तुम्ही बघू शकता मी कुठे उभा आहे. इथे चालायला पण एवढीशी एका माणसाची जागा आहे आणि इथेही घर आहेत. म्हणजे दरवाजा उघडलात की तुमच्या समोर नाला येईल. आपको आने जाने के लिए दिक्कत होता है क्या बहुत? डेली काय रोज होता है, डेली आना जाना. डेली आना जाना आहे बघा. ते श्वास घ्यायला पण तुम्हाला किती त्रास होतो जर बाहेरून कोण माणूस आला तर. इतकी इथे दुर्गंधी आहे, पण लोक इथे राहतात. लहान मुलं राहतात, लहान मुलं खेळतात. भीती नाही वाटत, डर नाही लगता है. इधर जाते वक्त हसतोय तो. तर हे रोजचं त्यांचं जगणं झालंय आणि त्यांना याची हॅबिट झाली आहे. धारावीच्या राजीव गांधी नगरमध्ये. तर आपण जाऊन बोलूया, इकडे जे स्थानिक आहेत त्यांच्याशी आपण बोलूया. इकडनं तुम्ही गेलात तर आतमध्ये खूप साऱ्या गल्ल्या आहेत आणि या गल्ल्यांमधनं लोक राहतात. या गल्ल्यांमध्ये लोक मोठी स्वप्न बघतात. इकडनं ही एक, या गल्लीतनं एक शिडी बाहेरनं काढली आणि इकडे वरती लोक राहतात. हा एक पहिला माळा, दुसरा, तिसरा, 3 माळे आहेत. व्हिडिओ चालू आहे ना आणखी? बॅडमिंटन खेळतात मुलं बघा, बॅडमिंटन खेळतात. आगे जाता है गल्ली. हे बघा इथे किती अंधार आहे. फ्लॅश चालू करायची. बघा किती अंधार आहे. ही गल्ली एवढीशी आहे ना की तुम्ही इकडनं सरळ तिरकं चालावं लागणार तुम्हाला. एवढीशी गल्ली आहे. तर दुपारचे 2 वाजलेत आणि तुम्ही बघू शकता गल्लीत किती अंधार आहे. म्हणजे गल्लीमध्ये काही दिसत पण नाही. बाहेर एवढा उजेड आहे. गल्लीमध्ये पूर्ण आपल्याला बॅटरी लावावी लागते. आपण या गल्लीतून जाणार आहोत. हे इकडून आहे. पाण्याची लाईन आहे. ही पिण्याच्या पाण्याची लाईन आहे ना काकी? लाईन पिण्याच्या पाण्याची आहे ना? पाणी पिणे काय नाही, पाईप येत नाही तर पिण्याचं पाणी जातं आणि खाली गटरची लाईन आहे. कंप्लेंट तिकडची लोक बोलतात की कंप्लेंट करतो आम्ही तरी पण कोण येत नाही बघायला. तरी पण नाही म्हणताय. यांचं म्हणणं असं आहे की सगळीकडे बनतात, त्यांच्याच गल्लीत बनत नाही. मतलब विधान फिर भी आता नाही आहे.
बघा, त्यांचं म्हणणं असं आहे की इलेक्शन आल्यावरती लोक वोट मागायला येतात, पण हे काम करायला कोण येत नाही. आता हे प्यायचं पाणी आहे, याच्यामध्ये जर गटराचं पाणी गेलं तर त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकतं, त्यांना ते आजारी पडू शकतात. आणि लहान लहान मुलं आहेत ते पण पाणी पितात. म्हणजे इथे किती तुम्ही बघू शकता, इथे हवा यायला पण जागा नाहीये. सूर्यप्रकाश तर सोडून द्या, इथे हवा यायला दिवसभर आपला लाईट दिनभर चालू रहता है ना, अगर बंद करोगे तो अंधेरा पुरा. म्हणजे इथे सूर्यप्रकाश पण येत नाहीये. ही पाईप ठेवलेत ना, तिथूनच यांना रोज यायला जायला लागतं. म्हणजे जेव्हा रिडेव्हलपमेंट पुनर्विकास जेव्हा होईल तेव्हा होईल, पण हे ज्या बेसिक मूळ सुविधा आहेत त्यांना आतमध्ये इथे राहता येत नाहीये. म्हणजे इथे सूर्यप्रकाश आता ते पोहोचवणं कठीण आहे, पण हे 2 आणि 3 माळे कसे होतात, का होतात, त्याच्यानंतर ह्या बेसिक सुविधा आहेत त्याच्यावरती गव्हर्नमेंटचं लक्ष आहे का, इथं अतिक्रमण का वाढत चाललंय, त्याचाही गव्हर्नमेंटने प्रशासनाने विचार केला पाहिजे. ये तर आपण इथून पुढे चालत जाऊया. हे बघा, ही मुलं आपल्याला रास्ता दाखवतात. आपण आलो त्या गल्लीमध्ये पूर्ण पाईप आहेत पिण्याच्या पाण्याचे, आणि त्याच्यावरनं लोक येत आहेत. म्हणजे जर कोण एखादी बाई गरोदर असेल, कोणी तर वृद्ध महिला असेल, तर तिला यायला जायला किती त्रास होत असेल त्याचा तुम्ही एकदा विचार करा. हे गटराची लाईन आहे, आणि हे जे पाईप तुम्हाला दिसत आहेत हे पाईप पिण्याच्या पाण्याचे पाईप आहेत. हे पिण्याच्या पाण्याचे पाईप आहेत ना, ते याच लाईनीवरनं जातात. त्या पाण्यामध्ये पूर्ण बुडले, काही काही ठिकाणी पूर्ण पाण्यात बुडलेले आहेत, आणि त्याच्यावरनं जे पिण्याचे पाण्याचे पाईप जातात आणि त्याच्यातच पाणी लोकांना प्यायला जातं. तर लोकांना पाणी पण व्यवस्थित भेटत नाही, आणि लोकांना त्याच्यात मध्ये हे पाईप कुठे लिकेज असतील, काय असतील, लोकांना कसं पाणी जात असेल, त्याच्यामुळे इकडची राहणाऱ्या लोकांची ही अशी अवस्था आहे. आणि इकडची लोक खरंच रोज जगण्याचा संघर्ष करतात. आपण इथे आलोय, हे या चाळीचं शौचालय. हा शौचालय, आणि हे शौचालय अशा अवस्थेत आहे ना की तुम्ही या शौचालयामध्ये आजूबाजूला पण उभं राहायचा विचार करू शकत. तुम्ही इथे शौचालय किंवा तुम्ही इथे वॉशरूमला यायचं दूरच आहे, पण तुम्ही इथे उभं पण नाही राहू शकत. शौचालयाची अवस्था बघा, एकही शौचालय चांगलं नाहीये, दुर्गंधी आहे पूर्ण, दरवाजे सगळे तुटलेले आहेत. आणि शौचालयाची अवस्था बघा, हे महानगरपालिकेने बांधलेलं आहे. म्हणजे इथल्या कुठल्या तरी स्थानिक आमदाराने किंवा नगरसेवकाने याचं बांधकाम करून दिलेलं आहे. पण याची दुर्दशा बघा, आता बघू शकता तुम्ही की इथे तुम्ही येऊच शकत नाही, एवढी बेकार अवस्था आहे. अशा अशा जागी तुम्ही कसे काय येऊ शकता वॉशरूमला वगैरे. आणि इकडे जी लोक राहतात ना, ह्यांचा राहण्यातच संघर्ष आहे. म्हणजे यांचा राहण्यातच संघर्ष आहे, आणि यांना हे म्हणजे आयुष्य फक्त जगतायत. त्यांच्या आयुष्याचा एम आणि आयुष्याचा गोल त्यांचा इथे फक्त जिवंत राहणं, आयुष्य जगणं. त्यांना मुंबईमध्ये इथे रोजगार करायचे आहेत. ते आलेत, कोण इथे जे कोण आले, कोण उपचारासाठी बाहेरनं आलेलं आहे. इथली स्थानिक मराठी लोक आहेत, त्याच्यानंतर काही साऊथ इंडियन आहेत, नॉर्थ इंडियन आहेत. अशा सगळ्या भागातली लोक तुम्हाला धारावीमध्ये बघायला भेटतील. हे शेवटचं घर आहे, हे शेवटचं घर, याच्या पाठी खाडी आहे, आणि हे नंबर लावलेले आहेत. हे सर्वे नंबर आहेत. हे क्रॉस करण्यासाठी, गल्ली क्रॉस करण्यासाठी हा इथे दरवाजा आहे तुटलेला, याच्यावरनं लोक येतात जातात. लहान मुलं पण ह्याच्यावरनं येतात जातात. गल्ली बघा, तुम्ही बघू शकता केवढीशी गल्ली आहे. धारावीतल्या लोकांना इथून बाहेर नाही जायचं, कारण धारावीतली लोक हे इथेच कमवतात, इथेच राहतात. हा लोअर मिडल क्लास वर्ग आहे,
आणि या लोकांना मुंबईच्या बाहेर नाही जायचं. ह्या लोकांनी मुंबई राखली आहे. खूप वर्षापासून ही लोक आहेत आणि त्यांना इथून बाहेर नाही जायचं. ही त्यांनी जागा राखली आहे. आपण आता उभे आहोत मिठी नदीच्या इथे. ही मिठी नदी आहे. ही नदी बँड्राच्या खालून जाते. तिकडे तुम्ही बघू शकता जिओ वर्ल्ड सेंटर तिकडे आहे. तिथे रिलायन्सचे आणि मोठमोठे जे इव्हेंट, युट्यूब फॅन फेस्ट, त्याच्यानंतर रिलायन्सचे मोठमोठे इव्हेंट आहेत ते तिथे होतात. आणि त्याच्याच या साईडला तुम्ही जिथे उभा आहे तिथे धारावीची झोपडपट्टी आहे. म्हणजे हे ट्रान्झिशन तुम्ही बघू शकता शहराचं. मुंबई जी बोलतो स्वप्नांची नगरी, त्या स्वप्नांच्या नगरीमध्ये ट्रान्झिशन तुम्हाला बघायला भेटेल. एकीकडे लोक एवढी गरीब आहेत, त्यांना रोजचा दिवस कसा निघेल हे त्यांच्यासाठी प्रश्न आहे. आणि एकीकडे लाखो करोडो रुपये इन्व्हेस्ट करणारे इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांचे ऑफिस आहेत. आणि या नदीच्या पलीकडे ही झोपडपट्टी आहे. ते लोक अशी राहतात. हे त्यांचं रोजचं आयुष्य आहे. तिकडनं पूर्ण मुंबईचं जे सांडपाणी आहे, बाथरूमचं जे वेस्ट आहे, ते या नदीतनं जाताना या नदीच्या बाजूला मुलं खेळतात. या नदीच्या बाजूला असंख्य परिवार राहतात आणि ते रोज हेच चित्र बघून रोज उठल्याच्या नंतर हेच चित्र बघतात आणि असं जगतात. मुलं एवढ्या आनंदात खेळतात की त्यांच्यासाठी हे रोजच झालंय. म्हणजे त्यांना असं वाटतं की हे खूप नॉर्मल आहे. त्यांना माहित आहे की हे पाणी किती घाण आहे, या पाण्यामध्ये किती गंदगी येते, त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होणार आहे हे त्यांना याच्याशी काही घेणं देणं नाहीये. मुंबईचं हे जीवन आहे ते असंच काहीच आहे. ते रोज एक माणूस रोज संघर्ष करत असतो. मित्रांनो, आता संध्याकाळचे 7 वाजले आणि मी आता धारावीमध्ये उभा आहे. तर इथे एक मोठा, माझ्या बाजूला एक मोठा नाला आहे. तर मी इथे उभा, या नाल्यामध्ये पूर्ण कचरा जो आहे, घरातली माणसं जी आहेत तिथे राहणारे, हा पूर्ण तो कचरा तो नाल्यामध्ये टाकतात. हा नाला वाहतोय, थोडाफार वाहतोय आणि थोडाफार जाम पण आहे. म्हणजे इथे पूर्ण कचरा आहे या नाल्यामध्ये आणि त्याच्यामुळे हा जाम झालाय. मुंबई ही झोपडपट्टी मुक्त करायची आहे असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, आपले जे मुख्यमंत्री राज्याचे, त्यांनी सांगितलं. तर मुंबईमध्ये झोपडपट्टी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि याला किती वर्ष लागतील माहित नाही. पण आपलं या चॅनलच्या माध्यमातून मी गव्हर्नमेंटला एवढंच सांगेन की मराठी माणूस जो आहे मुंबईतला, जो झोपडपट्टीत राहतो, त्याच्यावरती अन्याय झाला नाही पाहिजे. त्याला मुंबईतच घरं मिळाली पाहिजे, ती चांगली घरं मिळाली पाहिजे. आणि तशीच धारावीमध्येही काही मराठी माणसं आहेत, मोठ्या प्रमाणात आहेत, कोळी बांधव आहेत, त्यांनाही तिथेच घरं बांधून मिळाली पाहिजे, ती व्यवस्थित बांधून मिळाली पाहिजे. की लवकरच आपलं महाराष्ट्र सरकार यासाठी काही पावलं उचलेल आणि ही जी मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये राहणारी, चाळीमध्ये राहणारी जी जनता आहे, त्यांना न्याय मिळेल आणि त्यांना चांगलं राहणीमान मिळेल आणि ते मुंबईमध्ये मराठी माणसाचं वास्तव्य हे कायम राहील अशी आपण आशा बाळगू. धन्यवाद.